नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कृषीदर्शन या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, मानवांना ज्याप्रमाणे एक चांगले आरोग्यदायी सुदृढ आयुष्य जगण्याकरता अन्न, वस्त्र आणि निवारा याची गरज असते, त्याचप्रमाणे आपले शेतकरी बांधव जेव्हा पशुपालनासारखे व्यवसाय करत असतात, निश्चितच पशूंकरिता अन्न आणि निवारा या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या ठरतात। तर अशा वेळी आपल्या पशूंचे जर आपण चांगल्या प्रकारचे निवाऱ्याचे व्यवस्थापन करू शकलो तर निश्चितच त्यांचे उत्पादन आणि उत्पादनशीलता ही वाढत असते। असाच हा एक विषय आज आपण या ठिकाणी चर्चेला घेतलेला आहे की पावसाळ्यापूर्वी जनावरांचे गोठ्यातील व्यवस्थापन आपल्याला कशा प्रकारे करता येईल या विषयावर मार्गदर्शन करण्याकरता आज कृषीदर्शन या कार्यक्रमामध्ये आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे डॉक्टर प्रवीण खिरारी यांना। डॉक्टर प्रवीण खिरारी हे विषय तज्ज्ञ म्हणून कृषी विज्ञान केंद्र साकोली, जिल्हा भंडारा या ठिकाणी कार्यरत आहे। नमस्कार सर। नमस्कार सर। सर, आपण या ठिकाणी चर्चा करतो आहे की पावसाळ्यापूर्वी जनावरांचे जर आपल्याला व्यवस्थापन करायचे असेल, आता निश्चितच उन्हाळ्याचे दिवस संपत आहेत आणि पावसाळ्याला सुरुवात होणार आहे, तर अशा या कालावधीमध्ये जर जनावरांचं आपल्याला गोठ्यातील व्यवस्थापन करायचं असेल तर याची आवश्यकता का भासते आहे? तसं पाहायला गेलं तर आपला भारत देश हा उष्णकटिबंधात मोडला जाणारा देश म्हणून गणला जातो। पर्यायाने आपल्या महाराष्ट्र राज्यातसुद्धा उन्हाळ्याच्या हंगामात उष्णता ही खूप वाढलेली असते आणि या उष्णतेचा या पशुपालकांकडे असलेल्या जनावरांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता ही जास्त असते। तसा जर विचार केला तर या उष्णतेचा परिणाम जनावरांच्या आरोग्यावर तर होतोच, तसेच प्रामुख्याने त्याच्या दूध उत्पादनावरही सुद्धा होतो, तसेच त्याच्या प्रजननावर होतो व पशुपोषणावर सुद्धा होतो। त्यामुळे जनावरांचं पावसाळ्यापूर्वी आणि म्हणजेच थोडक्यात उन्हाळ्याच्या शेवटच्या दिवसात आणि पावसाळ्याच्या काही दिवसांमध्ये चांगल्या प्रकारचं जर आपण व्यवस्थापन केलं तर निश्चितच हा शेतकऱ्याला हा व्यवसाय करण्यासाठी एक चांगल्या प्रकारचं वातावरण तयार होऊ शकतं। तर पावसाळ्यापूर्वी जे जनावरांचं व्यवस्थापन आपल्याला इथे करायचं आहे आणि उन्हाळ्याचे दिवस संपत आहेत, तर उन्हाचा नेमका कशा प्रकारे जनावरांच्या शरीरावर परिणाम होतो आणि त्याचे आपल्याला व्यवस्थापन कशा प्रकारे करता येईल याविषयी काय सांगाल सर? तसं म्हणायचं गेलं तर शेतकऱ्यांना कायम एक लक्षात ठेवलं गेलं पाहिजे की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जे काही उष्णतेचं प्रमाण हे जे काही वाढलेलं असतं आणि त्याचसोबतच पूर्णपणे जे काही चराऊ क्षेत्र असतं ह्या चराऊ क्षेत्रावर सुद्धा उष्णतेचा परिणाम होत असतो। यामध्ये विशेष करून जे काही म्हणजे कमी चाऱ्याची उपलब्धता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाण्याची कमतरता, ह्या दोन्ही गोष्टीचा परिणाम जनावरांच्या शरीरावर होत असतो। तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उष्णता जी काय आहे ती उन्हाळ्याच्या हंगामात जनावराच्या बाबतीत जे काही दूध उत्पादन आहे ह्या दूध उत्पादनात विशेष करून म्हणजे घट दिसून येते। तर ही घट कशा प्रकारे होते तर बघा, याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे उष्णतेचा परिणाम होऊन जनावरांना विविध प्रकारच्या आजारांना बळी पडावं लागतं। यामध्ये जनावरांच्या म्हणजे शरीराची जी काही प्रतिकारक क्षमता असते किंवा प्रतिकारक शक्ती असते, कोणत्याही आजाराच्या विरुद्ध लढणारी जी काही शक्ती आहे ह्यामध्ये सुद्धा घट दिसून येते। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जनावरांच्या शरीरावर जो काही उष्णतेचा परिणाम म्हणून उष्माघात नावाचा आजार हा होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते। आता उष्माघात म्हणजेच काय की जनरली किंवा सामान्यतः जे काही उष्णतेचं वाढलेलं जे काही प्रमाण आहे यामुळे जनावराला म्हणजे एक प्रकारची चक्कर किंवा ग्लानीसारखी येते आणि कधीकधी म्हणजे जर याचं प्रमाण जास्त वाढलं तर कधीकधी त्याच्या मृत्यूशी एक प्रकारचा त्याला मृत्यूशी झुंज द्यावी लागते।
तर दुसरी गोष्ट म्हणजे जे काही मेंदूशी म्हणजे जनावराच्या शरीराचा भाग म्हणून आहे, डोक्यातील भाग जो म्हणजे मेंदू, तर ह्या मेंदूमध्ये हायपोथॅलॅमस नावाचा एक घटक असतो किंवा हायपोथॅलॅमस नावाची एक क्रिया असते. या क्रियेच्या माध्यमातून जनावराला उष्णतेचं नियमन करण्याची संधी मिळते. आता जरी उष्णता वाढली तरी एक कायमचं लक्षात ठेवावं की निसर्गानं मानवाला किंवा निसर्गानं जनावराला त्या उष्णतेशी लढण्याची जी काही शक्ती आहे, म्हणजे तीच एक प्रकारे प्रत्येक या पृथ्वीवरील सजीवाला प्राप्त झालेली आहे. आणि या उष्णतेचं नियमन याला उदाहरण द्यायचं झालं तर आपण ससा प्रत्येकाला हा प्राणी माहितीच असेल. तर हा जो प्राणी आहे, हा प्राणी म्हणजे त्याच्या शरीराचं जे काय बाहेर वाढलेलं जे काय तापमान आहे, हे तापमान नियमित किंवा नियंत्रित करण्यासाठी तो एक त्याच्या शरीराची विशिष्ट प्रकारची एक हालचाल करतो. तुम्ही कधी पाहिलं असेल की ससा जेव्हा जमिनीवरून चालतो तर चालत असताना त्याचे जे काही कान असतात, हे कान वरच्या दिशेने एकदम उभे असे असतात आणि मगच तो उभे करून तो एक तर चालतो किंवा पळत असतो. याच उष्णतेचं नियमन करण्यासाठी दुसरं उदाहरण जर द्यायचं झालं तर घोडा आपला सगळ्यांनाच परिचित असा एक प्राणी आहे. तर घोडा हा कधी पण धावताना किंवा पळताना त्याचे जे काही पुढचे पाय असतात, हे पाय तो दुमडून धावत असतो. आणि हे दुमडणं म्हणजेच एक प्रकारचं जे काही वातावरणातलं वाढलेलं जे काही तापमान आहे हे नियंत्रित करण्यासाठी त्याला आपण अशा प्रकारच्या त्या शरीराच्या हालचाली करतात. आणि असं हे दुसरं उदाहरण देता येईल. तसंच तिसरं उदाहरण जर म्हणायचं गेलं तर हे उष्णतेचं जे काही नियमन आहे, तर तुम्ही बऱ्याच वेळेला पाहिलं असेल की जनावराचं जे काही शरीर आहे, त्या शरीरावरची त्वचा जी असते ही थरथर कापते. बरोबर. हिवाळ्याच्या दिवसात तरी. आणि थरथर कापणं म्हणजेच ही एक प्रकारची निसर्गाने दिलेली त्याला उष्णतेला विरोध म्हणण्यापेक्षा निसर्गात त्या उष्णतेला प्रतिकार कसा करता येईल तर त्याला अनुसरून प्रतिसाद देण्याची एक प्रक्रिया आहे. तर अशा प्रकारचं हा एक उष्माघात नावाचा आजार आहे. तर अशा प्रकारे आपण किंवा जनावर तर पशुपालन करत असताना अशा प्रकारे त्याच्या म्हणजे बाहेर वाढलेली जी काही उष्णता आहे तर त्याचं नियमन किंवा नियंत्रण करत असते. ज्या पशुपालकांकडे जनावरे आहेत तर पावसाळ्यापूर्वी त्यांनी आपल्या जनावरांचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे? जनरली किंवा सामान्यतः जे काही वातावरणातलं तापमान वाढलेलं असतं तर अशा वेळेस आपण गोठ्याचं जे काही व्यवस्थापन आहे, या व्यवस्थापनाशी निगडीत 3 प्रामुख्याने गोष्टी लक्षात ठेवाव्यात. त्याच्यातली पहिली गोष्ट म्हणजे जनावरांचं खाद्य व्यवस्थापन, दुसरी गोष्ट म्हणजे जनावरांचं निवारा व्यवस्थापन आणि तिसरी गोष्ट म्हणजे जनावरांचं आरोग्य व्यवस्थापन. याच्यामध्ये आपण सुरुवातीला थोडंसं खाद्य व्यवस्थापनाकडे जाऊया. याच्यामध्ये पहिलं म्हणजे पाणी. तर पाणी हा जो घटक आहे, सामान्यतः एका गाईला किंवा एका जनावराला एका दिवसाला 40 ते 45 लिटर प्रति जनावर इतकी पाण्याची आवश्यकता असते. बरोबर. तसेच जर आपण म्हशीच्या बाबतीत पण म्हणायचं गेलो तर एका म्हशीला सर्वसाधारणपणे एक 45 ते 50 लिटर प्रतिदिवस किंवा प्रति जनावर अशा प्रकारची त्याला सुद्धा पाण्याची आवश्यकता असते. आणि प्रति लिटर म्हणजे 1 लिटर दूध वाढण्याकरिता एका गाईला 3 लिटर अधिक पाणी देण्याची आवश्यकता आहे. आणि शेतकऱ्यांनी कायम लक्षात ठेवा की ही गोष्ट जर आपल्याला म्हणजे जनावरांकडनं निरंतर किंवा सतत आपल्याला जे काही दूध उत्पादन आपण घेतो, हे दूध उत्पादन आपल्याला पाहिजे असेल तर त्या जनावराला विशेष करून पाणी हे मुबलक आणि स्वच्छ व निर्जंतुक दिलेलं असलं गेलं पाहिजे की जेणेकरून त्याला दूध व्यवसायात जे काही दुधाची जी काही क्वालिटी किंवा गुणवत्ता ही राखण्यास मदत होईल. तसंच दुसरं गोष्ट म्हणजे त्याचं निवारा व्यवस्थापन. आपण निवारा व्यवस्थापनाशी संबंधित बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यामध्ये गोठ्याचं सगळ्यात पहिल्यात महत्त्वाचं म्हणजे गोठ्याची दिशा ही शक्यतोवर पूर्व आणि पश्चिम ह्या दिशेला असली पाहिजे, जेणेकरून सकाळचं जे काही सूर्यप्रकाश यातून निघणारे जे काही किंवा सूर्यप्रकाश म्हणजेच सूर्यकिरणं ही थेट त्या गोठ्यामध्ये न पडता गोठ्याच्या टोकाशी पडतात आणि त्यामुळे गोठ्याच्या बाहेरील जे काही तापमान आहे त्यापेक्षा गोठ्याच्या आतील तापमान हे कमी करण्यासाठी एक प्रकारची मदत होते. तसंच दुसरा प्रकार जो आहे गोठ्यामध्ये कायमस्वरूपी शेतकरी मित्र तुम्ही लक्षात ठेवा की खेळती हवा ही म्हणजे असणं गरजेचं आहे. कारण आपण म्हणजे साधारणपणे आपण आपल्या मानवी जीवनात तर खेळती हवा खूपच आवश्यक आहे. तसंच आपण
जसं आपण स्वतःला जसं आपण म्हणजे उष्णता विरोध करण्यासाठी किंवा उष्णतेला आपण नियंत्रण करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींचा अवलंब करतो, त्याचप्रमाणे आपण तीच सुविधा जर आपण जनावरांना सुद्धा जर दिली तर निश्चितच जनावरांकडनं जे काही आपल्याला अपेक्षित जे काही आहे उत्पादन आहे उत्पादनशीलता आहे तरी आपण वाढवण्यास मदत होईल. तर अशा प्रकारचं एक निवारा व्यवस्थापनाशी निगडीत अजून मला एक सांगता येईल की असं की जे काही गोठ्याचं जे काही छप्पर आहे हे छप्पर साधारणपणे एक त्याच्यावर ज्या शेतकऱ्याकडे पशुधन आहे अशा शेतकऱ्याकडे पीक घेत असताना त्याच्या पिकामधील बऱ्याचशा काही गोष्टी म्हणजे टाकाऊ गोष्टी असतात किंवा काडी कचरा असतो किंवा विविध प्रकारचे पाचट असतात किंवा थोडेसे कमी वापर आपल्याला करता येईल. त्याचा वापर आपण छत तयार करण्यासाठी जेणेकरून गोठ्याच्या आतमधलं जे टेम्परेचर आहे ते आपल्याला कंट्रोल करता येतं. कारण की याचं कारण असं आहे की जेव्हा सूर्यप्रकाश त्या छतावर पडतो तर ह्या छतावर पडताना त्याचा थेट संपर्क त्या छताशी येत नाही, त्यामुळे त्याचा पहिला संपर्क तो त्या छतावर असलेले जे काही 4 ते 5 इंच जाडीचा जो काही आपण थर तयार केला असतो, जो थर म्हणजे निसर्गात किंवा आजूबाजूला मिळणाऱ्या गोष्टींपासून आपण तयार करतो, तर त्याचा त्या शेतकऱ्यांनी वापर केला तर निश्चितच आतील गोठ्यातलं तापमान आपण थोडंसं नियंत्रित करू शकतो. अजून गोठ्याच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर गोठ्यामध्ये जर जे काही लहान शेतकरी असतील, आता शेतकऱ्यांमध्ये 2-3 प्रकार आहेत, म्हणजे काही म्हणजे मोठे शेतकरी असतात, काही मध्यम आहेत, काही मोठे. पण शक्यतो लहान शेतकरी आहेत तर त्यांनी शक्यतो जे काही त्यांचा जो काही गोठा आहे तर ह्या गोठ्यामध्ये त्यांनी जे काही गोठ्याच्या जे काही भिंती आहेत ह्या भिंतींवर जे काही ओले गोणपाट वगैरे आहेत तर ते गोणपाट ठेवून त्याच्यावर पाणी शिंपडून ते थोडंसं ओलसर ठेवण्याचा त्यांनी जर प्रयत्न म्हणजे केला तर निश्चितच थोडंसं आतलं जे काही वातावरण जे राहील ते तापमान आपल्याला कंट्रोल करता येईल. आणि जे काही थोडे मोठे वगैरे शेतकरी आहेत तर त्या शेतकऱ्यांनी म्हणजे त्याला म्हणतात पाण्याचं जे काही तुषार पद्धतीनं जे काही स्प्रिंकलर पद्धत आहे फॉगर्स असं म्हणतात, हो, तर त्या म्हणजे कूलर फॉगर्स किंवा जे काही अशा प्रकारच्या गोष्टी तर याचा सुद्धा जर त्यांनी अवलंब केला तर त्यावेळेला सुद्धा आपण तो शेतकरी जनावराचं किंवा गोठ्यातलं तापमान हे नियंत्रित करू शकतो. खाद्याचं व्यवस्थापन करत असताना पावसाळ्याच्या पूर्वी जनावरांमध्ये आपण काय खबरदारी घेतली पाहिजे जेणेकरून पचन संस्थेची काही आजार त्या जनावरांमध्ये उद्भवू नये, याविषयी काय सांगाल सर? जनावरांच्या पचन संस्थेशी जो काही आजार बरेचसे काही निगडीत त्यामध्ये आहेत, तर ह्या निगडीत आजारांपैकी मी तुम्हाला येथे 2 आजारांबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. तर ह्याच्यामध्ये प्रामुख्याने पहिला आजार जो आहे तो म्हणजे बद्धकोष्ठता आणि दुसरा आजार जो आहे तो म्हणजेच त्या जनावरांना वारंवार संडास किंवा पातळ शेण देणं अशा प्रकारच्या ह्या दोन्ही गोष्टी उद्भवतात. यामध्ये आपण पहिल्यांदा बद्धकोष्ठता या आजाराबद्दल थोडंसं पाहूया. मित्रांनो, जनरली किंवा सामान्यतः उन्हाळ्यामध्ये चाऱ्याची कमतरता ही सगळीकडेच भासते, तसेच त्या पाण्याची कमतरतासुद्धा खूप असते. याविषयी आपण ही चर्चा अशीच पुढे ठेवणार आहोत. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. मंडळी कुठेही जाऊ नका, बघत रहा कृषी दर्शन. मंडळी, ब्रेकनंतर कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये परत एकदा आपले मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी आपण चर्चा करतो आहे की पावसाळ्यापूर्वी जनावरांचे गोठ्यातील व्यवस्थापन कशा प्रकारे करता येईल. सर, आपण या ठिकाणी पचन संस्थेशी संबंधित माहिती देत होतात, तर पावसाळ्यापूर्वी जे जनावरांची प्रतिकारशक्ती कमी होते तर अशा वेळेस पचन संस्थेशी संबंधित काय उपाययोजना शेतकऱ्यांनी करायला पाहिजे? शेतकऱ्यांनी जनावरांची पचनसंस्था ही पचनसंस्थेशी निगडीत आजार जो मी तुम्हाला मगाशी सांगितला की तो म्हणजे बद्धकोष्ठता. तर ह्या आजाराबद्दल सांगायचं झालं तर बऱ्याच वेळेला चाऱ्याची कमतरता, पाण्याची कमतरता अशा ह्या दोन्ही कारणांमुळे जनावरं ज्यावेळेस अनुत्पादक जे काही जनावरे असतात ते भरकटलेली असतात. मग त्या जनावरांपासून कोणत्याही प्रकारचं दूध उत्पादन मिळत नाही, त्यावेळेला काही शेतकरी अशी जनावरं तसेच सोडतात आणि त्यामुळे त्या जनावरांपासून जे काही जनावर आहेत तर त्यांना जेव्हा भूक लागते तर त्यावेळेला ते जे काही त्यांना म्हणजे अखाद्य ज्या काही वस्तू असतात तर त्यासुद्धा त्यांच्या खाण्याच्या द्वारे त्यांच्या शरीरात जात असतात आणि कधीकधी सतत ते अन्न त्यांच्या पोटात साठवले जाऊन पाण्याचं दुर्भिक्ष असल्यामुळे त्यांना हवे तितकं पाणी मिळत नाही आणि म्हणजे त्या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून हा बद्धकोष्ठता नावाचा आजार होतो. आता यावर ह्या पचनसंस्थेची निगडीत आजार जरी असले तर याच्यावर आपल्याला नियंत्रण करायचं असेल तर
यामध्ये खाद्य नियंत्रण किंवा खाद्य व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे. तर या खाद्य व्यवस्थापनामध्ये बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांकडे जी काही म्हणजे सुका चारा जो काही असतो, तर त्या उपलब्ध सुका चाऱ्याची कुट्टी करायची व कुट्टी करून दिल्यामुळे त्यांना जेव्हा त्याच्या पचनासाठी लागणारी जी काही ऊर्जा आहे तर ही ऊर्जा त्यांना कमी लागते. हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. तसेच दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला चारा कुट्टी तर देतोच, दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण जनावरांना एक जनावराच्या शरीराच्या पोषणासाठी आपण आंबवून देतो, तर ह्या आंबवणं हे शक्यतोवर भरडलेलं आणि भिजवलेलं असावं, जेणेकरून त्याचं जे काही म्हणजे त्या खाद्याचं पचन हे चांगल्यारीत्या सुलभरित्या होईल आणि त्याची पचनीयतासुद्धा वाढेल. तसेच खाद्य व्यवस्थापनाच्या बाबतीत दुसरी गोष्ट जर सांगायची झाली तर त्या जनावरांना शक्यतोवर ओला चारा झाला, सुका चारा झाला, आता जीवनसत्व आणि क्षार, तर जीवनसत्वांच्या बाबतीत हे सुद्धा तितकंच आवश्यक आहे. तर क्षार याच्यासाठी त्याला जनावराला मिठाचं पाणी देणं खूप गरजेचं आहे. कारण की ह्या उष्णतेच्या कालावधीमध्ये म्हणजे जे काही जनावराच्या शरीरावर घर्मग्रंथी असतात, तर ह्या घर्मग्रंथीच्या माध्यमातून जास्तीत जास्त म्हणजे जी काही उष्णता आहे, ह्या उष्णता घामाच्या स्वरूपात ही बाहेर पडते व त्यामुळे त्यामधूनच सोडियम क्लोराईडचं प्रमाणसुद्धा काय होतं, जनावराच्या शरीरातलं कमी होतं. म्हणून जनावराला खाद्य व्यवस्थापन करताना काही प्रमाणात काही म्हणजे मिठाचं द्रावण त्या म्हणजे चारा कुट्टीवर शिंपडलं आणि ते शिंपडून तर अशा प्रकारचा चारा म्हणजे खाद्य म्हणून वापरता येऊ शकतो. सर, याच्याशी संबंधितच मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की खाद्याचं व्यवस्थापन जे आपल्याला करायचं आहे, तर जो वाळलेला चारा आहे, तर वाळलेल्या चाऱ्याची अजून आपल्याला चांगली सुधारित प्रत करायची असेल, म्हणजे जेणेकरून जनावरांनी तो चांगल्या प्रकारे खाल्ला पाहिजे आणि आपला उत्पादनशीलता जनावरांची वाढली पाहिजे. तर युरिया प्रक्रिया हा एक जो प्रयोग आहे, जो आपण वारंवार सांगतो की शेतकऱ्यांनी वाळलेल्या चाऱ्यावरती युरिया प्रक्रिया केली पाहिजे, तर याविषयी थोडक्यात काय सांगता येईल सर? जनावरांची खाद्य व्यवस्थापनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो काही चारा असतो, तर ह्या चाऱ्यावर युरियाची जर प्रक्रिया केली तर निश्चितच त्या चाऱ्याची जी काही पोषण मूल्य आहेत, ही पोषण मूल्य वाढवण्यास निश्चितच मदत होते. आता युरिया प्रक्रिया म्हणजेच काय, तर सर्वसाधारणपणे जे काही जनावरांसाठी जो काही चारा असतो, शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेला चारा, तर हा चारा तर या सर्वसाधारण या चाऱ्यावर 4% युरियाची त्याचं द्रावण तयार करून ते शिंपडायचं. तर 4% तयार करण्यासाठी सर्वसाधारणपणे 100 लिटर जे काही 100 किलो जो काही चारा आहे, तर याच्यासाठी सर्वसाधारणपणे एक 20 लिटर पाणी लागतं. व या 20 लिटर पाण्यामध्ये एक 4 किलो 100 लिटर पाण्यामध्ये अशा पद्धतीने आपण द्रावण तयार करून शिंपडल्यास युरिया प्रक्रिया करता येईल. आणि हे द्रावण शिंपडल्यानंतर ज्या प्लास्टिकच्या आच्छादनावर आपण जे काही हा कडबा ठेवतो, तर या चाऱ्यावर ह्या युरियाच्या द्रावणाचं पाणी शिंपडायचं. तसेच नंतर हा पूर्णपणे प्लास्टिक हवा बंद करून त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या हवेचा शिरकाव व्हायला नको. आणि सर्वसाधारणपणे त्याचं ठेवण्याचं प्रमाण आहे हे 20 ते 22 दिवसापर्यंत आपण 20 ते 22 दिवसांमध्ये तो प्रक्रिया केलेला चारा आपल्याला तयार करून घेता येईल. सर, या ठिकाणी आपण ही चर्चा अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. मंडळी, कुठेही जाऊ नका, बघत राहा कृषी दर्शन. मंडळी, ब्रेकनंतर कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये परत एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. सर, या ठिकाणी आपण चर्चा करत होतो की प्रजननावरती गायी असतील किंवा म्हशी असतील, तर त्यांच्या प्रजननावरती या उन्हाळ्याचा किंवा उष्माघाताचा काय परिणाम होऊ शकतो, याविषयी काय सांगाल सर? शेतकऱ्यांनी कायमचं एक लक्षात ठेवलं पाहिजे की उष्णतेमुळे जे काही जनावरांना विविध प्रकारचे जे काही आजार होतात, तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना लाळ्या खुरकत, त्याच्यानंतर घटसर्प आणि फऱ्या हे प्रामुख्याने जे काही आजार आहेत जनावरांना होणारे आजार आहेत, तर हे आजार हे टाळण्यासाठी लसीकरण खूप महत्त्वाचं गरजेचं आहे. कारण की आज बऱ्याचशा शेतकऱ्यांना म्हणजे लसीकरण हा जो काही कार्यक्रम आहे, लसीकरणावर खूप अत्यल्प खर्च येतो, तर शेतकऱ्यांना याबद्दल त्याची माहिती नसते. तर शेतकऱ्यांनी जर लसीकरण म्हणजेच उपचारापेक्षा प्रतिबंध हा महत्त्वाचा कसा आहे, तर या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी कायमचं लक्ष ठेवलं गेलं पाहिजे की त्यांच्याकडे जे काही जनावर आहेत, मग ते म्हणजे गाई, म्हशी किंवा जे काही शेळ्या वगैरे असतील, तर त्यांना त्या उपचारापेक्षा, कारण उपचारावर शेतकऱ्यांकडे आधीच शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती हवी तशी नसते, आणि जर एखादा जनावर जर आजारी पडला
एखाद्या वेगळ्या माध्यमातून किंवा तर तो आजारी पडलेल्या जनावरातला होणारा जो काही नाहक खर्च आहे तो खर्च त्या शेतकऱ्याला परवडत नसतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी लसीकरणाशी संबंधित पावसाळ्याच्या पूर्वीच शेतकऱ्याला हे जे संसर्गजन्य आजार आपण जे सांगितले की लाळ्या खुरकत असेल, घटसर्प आहे किंवा फऱ्या, अशा प्रकारचे जे आजार आहेत त्याच्यावरती लसीकरण करून घेणं गरजेचं आहे. ही जे जनावरं आहे तर पावसाळ्यापूर्वी गोठ्यातील त्यांचं व्यवस्थापन आपल्याला चांगल्यात चांगलं करायचं असेल तर आपण काय उपाययोजना केली पाहिजे, याविषयी काय सांगाल सर? गोठ्यामध्ये जर आपल्याला ह्या उष्णतेवर मात करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोठ्याची जी काही रचना आहे या रचनेबद्दल माहिती असणं खूप गरजेचं आहे. आता सर्वसाधारणपणे रचना कशी असावी तर बघा, यामध्ये सर्वप्रथम जनावरासाठी जो काही गोठा बांधत असताना तो गोठा थोडासा उंचावर असलेला पाहिजे, जेणेकरून जे काही खेळती हवा जी आहे तिचं प्रमाण हे जास्त असेल अशा ठिकाणी त्या गोठा बांधावा. व त्या गोठ्यामध्ये मी मगाशी दिशेचा तर मगाशी उल्लेख केलेलाच आहे, आपण चर्चा केलेलीच आहे. तर दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोठ्याची जी काही म्हणजे उंची आहे किंवा मधला भाग आहे तर मधला भाग हा सर्वसाधारणपणे 15 फूट कमीत कमी इतका असावा. त्यानंतर जनावरांसाठी जे काही गोठा आहे तर त्या गोठ्याच्या भिंती आहेत ह्या भिंती 8 फूट इतक्या असाव्यात आणि त्या गोठ्याला एक 4 फूट इतक्या तरी साधारणपणे खिडक्या, तर इतक्या अशा उंचीचा असा गोठा हा असावा. तर जंताचं औषध आपण कधी द्यायला पाहिजे आणि त्याचं काय महत्त्व आपल्याला सांगता येईल? जनावरांना म्हणजे जंताचा संसर्ग होणं हे एक म्हणजे सामान्य बाब आहे. तर ह्या जंताचं म्हणजे संसर्ग होऊ नये म्हणून कायमचं शेतकरी बंधूंनी एक लक्षात ठेवलं गेलं पाहिजे की लसीकरण आणि जंताचं औषध हे देणं फार गरजेचं आहे. म्हणजे हे आरोग्य व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. खूप महत्त्वाच्या. तर जंत हा विशेष करून जनावरांच्या पचनसंस्थेशी निगडीत एक प्रकारचा म्हणजे एक गोष्टच आहे. तर ह्या पचनसंस्थेमध्ये बरेचसे जे काही जंत असतात तर हे त्या जनावरांच्या शरीरात हे विविध भागातून हे प्रवेश करतात आणि प्रवेश केल्यानंतर सर्वसाधारणपणे हे जे काही जंत असतात हे तुम्ही म्हणजे जर शेतकऱ्यांनी कायमचं लक्षात ठेवलं पाहिजे की हे जंत म्हणजे एखाद्या गव्हाणीच्या खाली किंवा गवतात किंवा मातीमध्ये किंवा अशा विविध ठिकाणी किंवा पाण्याचा जो काही हौद असेल ह्या हौदाच्या जवळच्या आजूबाजूच्या परिसरात तर ह्या जंताचं प्रमाण तिकडे जरा जास्तच असतं. आणि हे जंताचं औषध जर आपण त्यांना योग्य प्रकारे देऊ शकलो तर निश्चितच जंतबाधा होणार नाही आणि त्यांचं आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत होईल. बरोबर. तर शेतकरी बंधूंनो, या ठिकाणी पावसाळ्यापूर्वी जनावरांचे गोठ्यातील व्यवस्थापन या विषयावर आपली चर्चा सुरू आहे आणि निश्चितच या चर्चेमधून एक जसं मानवांना अन्न, वस्त्र आणि निवारा याची आवश्यकता आहे, त्याचबरोबर जनावरांच्या व्यवस्थापन करत असताना जर आपण खाद्य आणि निवारा त्याचबरोबर आरोग्य यावरती विशेष लक्ष घेतलं आणि त्यांचं शास्त्रशुद्ध पद्धतीने जर व्यवस्थापन करू शकलो तर निश्चितच आपल्या ग्रामीण भागामध्ये जे शेतकरी पशुपालक मोठ्या प्रमाणावर पशुपालनाचा व्यवसाय करतात त्यांना त्यांच्या त्या व्यवसायामध्ये जनावरांची उत्पादनशीलता टिकून ठेवण्यास मदत होईल आणि एक शाश्वत उत्पन्न आणि रोजगाराच्या संधी त्याच्यामधून उपलब्ध करण्यात येतील. सर, आपण या ठिकाणी आलात आणि पावसाळ्यापूर्वी जनावरांचं गोठ्यातील व्यवस्थापन या विषयावर जे आपण आमच्या शेतकरी बांधवांना जे मार्गदर्शन केलं त्याकरता नागपूर दूरदर्शनच्या वतीने कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये मी आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. धन्यवाद.